नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय NDTV मराठी यशाचा कानमंत्र या आमच्या विशेष कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पुण्याच्या PK फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेबाबत जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत या संस्थेच्या व्यवस्थापिका आणि संचालिका डॉक्टर निकिता प्रताप खांडे-भराड. निकिता, स्वागत तुमचं NDTVच्या स्टुडिओमध्ये. तर या संस्थेविषयी आपण जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर निकिता यांची ओळख करून देते. कारण निकिता यांनी त्यांच्या वयाच्या 27व्या वर्षी, विचार करा, अवघ्या 27व्या वर्षीच कोणत्याही प्रकारचा ब्रेक न घेता आपल्या शैक्षणिक वाटचालीतून PhD ही पदवी संपादित केलेली आहे आणि सगळ्यात तरुण संशोधक अशी त्यांची ओळख त्याने मिळवलेली आहे. तसंच शैक्षणिक व व्यवस्थापन क्षेत्रात त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. सध्या PK फाउंडेशन अंतर्गत CBSE शाळा, अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि पॉलिटेक्निक तसंच इंजिनिअरिंग महाविद्यालय आणि त्यापेक्षाही विशेष गरजू मुलांसाठी म्हणजे स्पेशल चिल्ड्रन आपण ज्यांना म्हणतो त्या विशेष मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्या व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. तसंच शिक्षणाची गुणवत्ता, संस्थेचा विकास, संशोधन, समाजसेवा यांचा समतोल साधत आधुनिक व मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्थेसाठी त्या सातत्यानं कार्यरत आहेत. आणि डॉक्टर निकिता यांचा हाच उद्देश आहे. PK फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय योगदान त्या देत आहेत आणि PK स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन इथं सुरक्षित आणि काळजीआहू तसंच आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग, विशेष मुलांकडे शक्य तितक्या त्या मुलांना स्वावलंबी करून त्यांना विशेष ट्रेनिंग देऊन, प्रशिक्षण देऊन, त्यांच्या विशेष गरजा ओळखून त्यांना घरात आणि शाळा या दोन्ही ठिकाणी सातत्यपूर्ण आधार आणि प्रेम, आपुलकी, जिव्हाळा मिळावा आणि शिक्षण मिळावं यासाठी त्या झटतात. तसंच पालक आणि शिक्षक यांच्याशी त्या समन्वय साधण्याचं काम करतात. तसंच PK टेक्निकल कॅम्पस अंतर्गत MBA अभियांत्रिकी आणि डिप्लोमा पॉलिटेक्निक या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचा सुद्धा अंतर्भाव या संस्थेत केला जातो. चला तर मग जाणून घेऊया या संस्थेच्या यशस्वी वाटचालीविषयी. निकिता, पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर निकिता खरं तर म्हणायला हवं. निकिता, एक गोष्ट मला आवर्जून नमूद करायची आहे की अगदी कमी वयात यू आर जस्ट 27 आणि एवढ्या कमी वयात तुम्ही पदवी, तेही PhD मिळवलेली आहे आणि मुळात ब्रेक नाही घेतलाय तुम्ही. तुमची शिकण्याची प्रोसेस ही सलग आहे PhD मिळवण्यापर्यंत, ती पदवी संपादित करण्यापर्यंत. काय सांगाल याविषयी? खरं तर PhD करणं असं काही, जेव्हा मी 12thला ॲडमिशन घेतलं, माझं 12th कम्प्लीट झालं. कम्प्युटर इंजिनिअरिंगला जाताना मी असा फारसा काही विचार केलेला नव्हता की मी पुढे PhD ही करेल. मात्र इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर मी मास्टर्सलाही ॲडमिशन घेतलं आणि मास्टर्स चालू असतानाही PK फाउंडेशन ट्रस्टसोबत माझं काम सुरूच होतं. तर मास्टर्सच्या एंडच्या टप्प्यात मला कुठेतरी असं वाटायला लागलं की मी PhD करायला हवी, शिक्षण कंटिन्यू ठेवायला हवं. आणि माझे वडील प्रताप खांडे-भराड यांचा विद्याच एवं सर्वसिद्धी या तत्वावर फार दृढ विश्वास आहे. तो ज्यावेळी मी घरी PhDचं बोलले, तो घरच्यांनी लगेचच पाठिंबा दिला आणि घरी मला नेहमी शिक्षणाला पूरक असं वातावरण मिळालं आहे. ते जास्त महत्वाचं आहे एखाद्या मुलासाठी, नाही का? त्यामुळे PhD करणं हे मला माझं कुटुंब, माझे आईवडील आणि माझे इंजिनिअरिंग गाईड डॉक्टर संजय सिंग या सगळ्यांच्या गायडन्समुळे सलग ब्रेक न घेता पूर्ण करणं सहजरित्या शक्य झालं. अच्छा, पण बऱ्याचदा असं होतं ना की आपण शिकतो तर खरं, पण जसं आपण एकदा पुढे जात राहतो आणि PhD सारखी पदवी संपादित करायची म्हणजे तेवढा दृढ, गाढा आणि तितका काळाचा अभ्यास लागतो, मेहनत लागतो आणि कुठेतरी एक मानसिक तयारी सुद्धा त्यासाठी लागते. तर ती कशी केली होती? मानसिकता म्हणाल तर मी शिक्षणाकडे मॅरेथॉन सारखं पाहते, नॉट लाईक स्प्रिंट. कीप रनिंग. Yes, keep running and be consistent and do not get tired till the very end. तो पॉझिटिव्ह माइंडसेट, सेल्फ प्लॅनिंग, कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन या सगळ्यामुळे इट वॉज पॉसिबल. अच्छा, PhD केलेली आहे, तर विषय काय होता तुमच्या अभ्यासाचा यात?
माझी PhD कम्प्युटर इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये आहे आणि माझा टॉपिक म्हणाल तर माझा टॉपिक हा एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे ज्यावेळी एज्युकेशन आणि टीचिंग लर्निंग प्रोसेसेसमध्ये अध्यापन पद्धतींमध्ये शिक्षणाची टेक्नॉलॉजीची जोड भेटते, त्यावेळी ते शिक्षण फक्त त्या इयत्तेपुरतं किंवा तात्पुरतं मर्यादित न राहता ते लाईफ लाँग लर्निंग बनतं. आणि आता आपण समाजामध्ये स्कूल कॉलेजेसमध्ये याचा अवेअरनेसही होताना पाहतोय की ज्यावेळी एज्युकेशनला टेक्नॉलॉजीची जोड भेटते तर एज्युकेशन किती ट्रान्सफॉर्मेटिव्ह बनतं. तर या सगळ्यावर आधारित मी PhD कम्प्युटर इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये केली आहे. वा, खूप सुंदर. पण डॉक्टर निकिता, मला एक सांगा की जेव्हा तुम्ही तुमचं शिक्षण घेऊन बाहेर आलात आणि खरं तर इथली शिक्षण पद्धती जी आहे भारतातली ती काहीशी वेगळी आहे, त्यातही गुणदोष दोन्ही आहेत, तर तुम्ही जे काही शिकलात, स्वतः आत्मसात केलंय, ते इकडे अप्लाय करताना काही अडचणी आल्या का? अडचणी म्हणाल तर काही ठिकाणी काही स्कूल्समध्ये देअर इज लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, तो आणि त्यामध्ये आता डेव्हलपमेंट होते, पण स्टील जितकं आपण गाठायला हवं त्यासाठी अजूनही खूप काम करणं गरजेचं आहे. टीचर्सचं ट्रेनिंग असायला हवं आणि कुठेतरी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो आउटकम, जो रिझल्ट आपल्याला भेटायला हवं, म्हणजे जो माणूस घडायला हवा किंवा इंडस्ट्री एंटरप्रिन्युअरशिपसाठी जो रेडीनेस असायला हवा, तो गॅप ब्रिज करण्यासाठी जे गरजेचं आहे, मी म्हणेल कुठेतरी तो गॅप मला जाणवतो. अच्छा, पण तुमच्या वडिलांचंही हेच मत आहे आणि कदाचित तुमच्यावरही तेच संस्कार झालेत की आपण जे शिक्षण घेतोय ते पदवी मिळवण्यापुरतं नसावं, तर त्याही पुढे जाऊन समाजाचं हित साधण्यासाठी आपण जर त्या शिक्षणाला अप्लाय करू शकलो प्रत्यक्ष जीवनामध्ये, तर आपल्या शिक्षण घेतल्याचं सोनं होतं असं आपण म्हणता येईल. तर हे कसं साधता येत आहे? खरं तर तुमचं हा प्रश्न ऐकल्यानंतर मला दोन गोष्टी आठवत आहेत. पहिलं तर इंग्लिशमधला एक कोट आहे की ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. म्हणजे सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टिकोनामध्ये आहे, त्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये आहे. ज्या चष्म्यातनं आपण दुनिया बघू, जग आपल्याला तसं दिसायला लागेल. तर आपला तो चष्मा कसा असायला हवा, तो पर्स्पेक्टिव्ह कसा असायला हवा, यामध्ये मी म्हणेल शिक्षणाचा खारीचा वाटा आहे. आणि दुसरं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतंय. अतिशय साधं सोपं पण फार डीप मिनिंग असणारं ते वाक्य आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी ते पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. वा, म्हणजे माझ्या मते की जर शिक्षण हे फक्त पदवी, मार्कशीट किंवा डिग्री पुरतं जर मर्यादित राहिलं तर त्या शिक्षणाचा उपयोग कुठेतरी अर्धवट राहतो. म्हणजे मला PhD करत असतानाही जाणवलं की एखादी गोष्ट जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला फारसा अर्थ मिळालेला नसतो. एज्युकेशनचं पण अगदी तसंच आहे. म्हणजे जोपर्यंत आपण आपलं एज्युकेशन समाज हितासाठी, इतरांच्या भल्यासाठी वापरत नाही तोपर्यंत त्या एज्युकेशनलाही फारसा अर्थ मिळालेला नसतो माझ्या मते. म्हणजे खरं शिक्षण मी म्हणेल की तेच आहे जे माणसाला माणूस बनवतं, माणसामध्ये संवेदनशीलताही जागृत करतं आणि आपणही समाजासाठी काहीतरी करायला हवं, ही भावना माणसामध्ये जर का निर्माण झाली तर ते खरं शिक्षण आहे. नक्कीच. निकिता, तुम्ही PhD केलीत, नंतर एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही संचालक म्हणून आणि व्यवस्थापन मॅनेजमेंट प्रतिनिधी म्हणून, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम पाहताय. तर मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करताना काही अडचणी आल्या का, आणि आल्या तर मग तुम्ही त्या कशा प्रकारे हाताळताय? मी म्हणेल अडचणींमध्ये किंवा एकंदरीतच अडचणींपेक्षाही हा अनुभव कसा आहे? खरं तर ज्यावेळी मी PK फाउंडेशनमध्ये काम करायला सुरुवात केली, म्हणजे मी असं ठरवून काम करायला नाही गेले. मी लहानपणी माझे वडील बऱ्याचदा रविवारच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी मला त्यांच्या सोबत घेऊन जायचंय. तो मी वडिलांना लहानपणापासूनच काम करताना बघत आले. शिक्षणाविषयीचे मी त्यांचे विचार ऐकत आलेत. तो वडिलांचे विचार ऐकत शिक्षणाविषयी त्यांचे असणारे आपुलकी, प्रेम बघत एके दिवशी मला असं वाटलं की मीही शिक्षण क्षेत्रात PK फाउंडेशनला झोकून देऊन काम करायला हवं. आणि अडचणी म्हणाल तर सगळ्यात पहिल्यांदा तर लोकांना असं वाटायचं
की अरे ही इतक्या यंग एजमध्ये एज्युकेशन फील्डमध्ये आली आहे, तो ही सिरियस आहे की बाबा म्हणजे वडिलांचा आहे म्हणून ही एज्युकेशन फील्डमध्ये आली आहे. पण मग जसा वेळ गेला, मी काम करत गेले, येणारे प्रॉब्लेम्स हाताळत गेले आणि हे करत असताना मी कन्सिस्टन्सी आणि त्या कन्सिस्टन्सीचंच डिसिप्लिन ठेवणं हे ज्यावेळी केलं त्यावेळी लोकांनाही समजायला लागलं की नाही ही करते, हिला हे जमतंय किंवा आपले प्रश्न इथे सोडवले जात आहेत. तर सगळ्यात पहिली अडचण तर मला ती आली आणि त्यानंतर विथ टीमवर्क, त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मग टीमवर्क करत करत आम्ही सोल्युशन काढत पीके फाउंडेशनचं काम मी करते आहे. अशा पीके फाउंडेशन अत्यंत खरं तर जुनी संस्था आणि फक्त शाळाच नाही आहेत तर स्पेशल चिल्ड्रनसाठी सुद्धा तुम्ही काम करता. तसंच पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग या सगळ्या अभ्यासक्रमांचा सुद्धा समावेश आहे. तर मुळात या संस्थेचं मला उद्दिष्ट सांगा. म्हणजे शिक्षण व्यवस्था चांगली करणं किंवा चांगलं शिक्षण समाजापर्यंत पोहोचवणं हा तर मुख्य हेतू आहेच, पण त्यासोबत आणखी काय? मुख्य उद्देश मी असा म्हणेल की पीके फाउंडेशनमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवणं आणि हे शिक्षण पोहोचवत असताना फक्त इंटेलिजंट नाही तर इमोशनली इंटेलिजंट विद्यार्थी घडवणं की जे सक्षम आहेत, शिक्षित आहेत, पण सोबत ज्यांच्यामध्ये संवेदनशीलताही आहे. हा आमचा मेन उद्देश आहे. अच्छा, आणखी एक पीके फाउंडेशनच्या अंतर्गत स्पेशल चिल्ड्रन्ससाठी सुद्धा शाळा आहे, विशेष मुलांसाठी. आता ही विशेष मुलं म्हटली ना की निकिता त्यांच्या गरजा वेगळ्या असतात. मग अगदी त्यांना काय शिकवायचं आहे किंवा कशाचं प्रशिक्षण द्यायचं आहे, अभ्यासाबरोबरच काय शिकवायचं आहे यापासून तर त्यांना शिकवणारे शिक्षक यात सुद्धा वेगळेपणा आहे. तर हे सगळं कसं मॅनेज केलं गेलं आहे? खरं तर विशेष मुलं ज्यावेळी आपण म्हणू म्हणजे इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड, तर आजही समाजामध्ये खूप लोकांना इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड असं जरी म्हटलं तरी बऱ्याचदा नजरेसमोर एखादं शारीरिक व्यंग असणाऱ्या व्यक्तीचं चित्र उभं राहतं. पण मग स्पेशल चिल्ड्रन आणि त्यातही इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड म्हणजे असे मुलं, असे विद्यार्थी की ज्यांचं शारीरिक वय वाढतं पण बौद्धिक वय त्या पटीने वाढलेलं नसतं. म्हणजे एखादं मूल 15 वर्षांचं असेल मात्र बौद्धिक त्याची 8 वर्षांचीच वाढ झालेली असावी किंवा 5 वर्षांचीच वाढ झालेली असेल. तर मग अशा मुलांसाठी पीके फाउंडेशन संचलित आमच्या पीके स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन या स्कूलमध्ये काम केलं जातं. आणि या स्कूलमध्ये एकूणच काम करताना 4 गोष्टींची आम्ही काळजी घेतो किंवा या 4 गोष्टींवर आधारित आमचं काम आहे. एक पहिला तर आमचा भर असतो की स्कूलमध्ये एक सेफ आणि हॅप्पी एन्व्हायरमेंट की जिथे मुलाला यायला आवडेल असं एन्व्हायरमेंट स्कूलमध्ये तयार करायचं जिथे तो मुलगाही हॅप्पी राहील. सेकंडली जितकं शक्य आहे तितकं आम्ही विद्यार्थ्यांना सेल्फ रिलायंट बनवण्यावर भर देतो. म्हणजे स्वतःची आंघोळ स्वतः करता यायला हवी, स्वतःचे दात स्वतः घासता यायला हवेत, स्वतःला आवरता यायला हवं. एकूणच नित्य दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या स्वतःला करता यायला हव्यात. तिसरं आम्ही पेरेंट्ससाठी खूप सारे सेमिनार्स, वर्कशॉप्स घेतो. पेरेंट्सलाही सिस्टीमचा एक भाग बनवत ज्या पद्धतीने स्कूलमध्ये एखाद्या स्पेशल चाइल्डला ट्रीटमेंट दिली जाते, केअर दिली जाते, ज्या पद्धतीने सांभाळलं जातं तोच सपोर्ट मुलांना घरी भेटावा यासाठी पालकांना ट्रेन केलं जातं. आणि विशेषतः इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड विशेष मुलांबाबत समाजामध्ये आम्ही जागरूकता निर्माण करतो. तर त्याकरिता समाजामध्ये इंटेलेक्च्युअल डिसेबल्ड मुलांविषयीचा हा अवेअरनेस क्रिएट करण्यावरही आमचा भर राहतो. अच्छा, लोकांचा कसा प्रतिसाद आहे याला? लोकांचा प्रतिसाद म्हणाल तर लोकांना अगोदर याबाबत खूप वेगवेगळे कॉन्सेप्ट असतात. एकतर मुळात इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड काय, मग ही मुलं म्हणजे नक्की कशा पद्धतीने हाताळली जातात. बऱ्याचदा असं होतं की जे पेरेंट्स आमच्याकडे येतात त्या पेरेंट्सलाही खूप वेळ जातो ह्या ॲक्सेप्टन्सला यायला की आपलं मूल हे स्पेशल चाइल्ड आहे अँड ही ऑर शी कॅनॉट फंक्शन लाईक अ नॉर्मल चाइल्ड. म्हणजे इवन दो देर इज नो फिजिकल डिसेबिलिटी, जरी फिजिकल डिसेबिलिटी काही नसली तरी बौद्धिकरित्या नॉर्मल मुलासारखी ग्रोथ नसणार आहे. तो पेरेंट्सपासूनही सुरुवात होते. तो पेरेंट्सच्या फार मिक्स्ड प्रतिक्रिया असतात. मग काउन्सिलिंग करत समजावत त्यांना आम्ही स्ट्रीमलाईन करून घेतो. आणि सोसायटीचं, समाजाच्या बाबत जर म्हणाल
तर आता आमची स्कूल अख्ख्या खेड तालुक्यामध्ये एकमेव स्कूल आहे की जिथे 18 वर्षांपर्यंत स्पेशल मुलांसाठी फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर पेरेंट्स आम्हाला फार छान प्रतिसाद आहे. म्हणजे ज्यावेळी एखादा पालक आमच्याकडे येतो आणि पालकांची अशी प्रतिक्रिया ऐकायला भेटते की ते शाळेकडे एक आशेचं किरण म्हणून पाहतायत, तर खूप समाधान वाटतं. आनंद तर होतोच आणि काम करायला एक वेगळी ऊर्जा भेटते. निकिता, तुम्ही एकीकडे शिक्षण देण्याचं खूप छान काम करताय, पण त्याचबरोबर शिक्षण आणि त्यात वैविध्य यावं, सातत्य यावं यासाठी संशोधन, आणि शिक्षणात सातत्य, संशोधन, वैविध्य या सगळ्याचा समतोल कशा प्रकारे साधताय तुम्ही? मी म्हणेन म्हणजे बऱ्याचदा असं होतं की शैक्षणिक कामांना कधी जास्त वेळ जातो, तर कधी संशोधनाला जातो, तर कधी व्यवस्थापकीय कामांमध्ये फारसा वेळ जातो. पण मग योग्य सेल्फ प्लॅनिंग, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, टाइम मॅनेजमेंट, हे सगळं करत मला माझ्यासाठी तो समतोल साधणं शक्य झालंय. अच्छा, पण मला एक सांगा की हे सगळं करताना खरं तर खूप मोठा पसारा आहे. असं नाही आहे की फक्त स्पेशल चाइल्डची शाळा आहे, किंवा असं नाही आहे की फक्त नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी रेग्युलर CBSE स्कूल आहे, किंवा असं नाही आहे की फक्त इंजिनिअरिंग कॉलेज आहे. हे या इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा पसारा, एवढ्या मोठ्या शैक्षणिक संस्था आणि त्या सांभाळणं कसरत नाही होत? मी म्हणेल कसरतच्या ऐवजी मी त्याकडे एक अपॉर्च्युनिटी सारखं पाहते की एज्युकेशन घेतल्यानंतर माझ्याकडे एक अशी अपॉर्च्युनिटी आहे की जिथे मी सोसायटीत काम करू शकते, समाजाला काहीतरी चांगलं, छोटं का होईना पण माझ्या बाजूने मी माझं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते. तो मी म्हणेल कसरत म्हणण्यापेक्षा माझ्यासाठीही यामध्ये खूप काही शिकण्याचं अपॉर्च्युनिटी आहे. मी स्वतःलाही ती अपॉर्च्युनिटी देते की ज्यात मी पण ग्रो होईल आणि माझ्या सोबतचे जे आहेत ते पण ग्रो होतील, त्यांचं पण डेव्हलपमेंट होईल. अच्छा, आम्हाला थोडंसं इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेज बद्दल जाणून घ्यायला आवडेल. हा जो टेक्निकल कॅम्पस आहे, खूप सुंदर कॅम्पस आहे, आम्ही व्हिज्युअल्समध्ये सुद्धा पाहतोय, त्याविषयी सांगा थोडंसं. आमचा कॅम्पस 2011 साली उभा राहिलाय. द एस्टॅब्लिशमेंट इयर वॉज इन 2011. कॅम्पसमध्ये मॅनेजमेंट, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग असे वेगवेगळे टेक्निकल कोर्सेस चालवले जातात. आणि कॅम्पसविषयी मेन सांगायचं झालं तर आमच्या कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ स्मारक आहे. म्हणजे आमच्या कॅम्पसची उभारणी होण्यापूर्वी तिथे स्मारकची उभारणी करण्यात आलेली, म्हणजे माझे वडील प्रताप खंडेभराड आमच्या संस्थापक अध्यक्षांकडनं. म्हणजे त्यामागचा उद्देशच असा आहे की आमच्याकडे जे कोणी मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंग करायला करू पाहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी छत्रपतींचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर ठेवावा. तर एकूणच तिथेही काम करताना आमचा भर असतो की येणारे विद्यार्थी हे सक्षम व्हावेत, इंडस्ट्रीसाठी, एंटरप्रिन्युअरशिपसाठी त्यांच्यामध्ये एक विजन असावं, त्यांचे टेक्निकल स्किल्स, सॉफ्ट स्किल्स यावर आम्ही काम करतो. अँड बाय द टाइम जोपर्यंत त्यांची एज्युकेशन जर्नी एंड होते ते मार्केटसाठी, इंडस्ट्रीसाठी रेडी व्हावेत यासाठी आमच्याकडे प्रयत्न केले जातात. आणखी एक की आता इंजिनिअरिंगमध्ये ज्या प्रकारे वैविध्य आलेलं आहे, आता अभ्यासक्रम बदलला आहे, बरेच ॲडव्हान्समेंट आलेले आहेत, आणि आत्ताची जी पिढी आहे ज्याला आपण जेनझी जनरेशन म्हणतो, तर अशांना हाताळताना काय अनुभव आलेले आहेत? जेनझी म्हणजे अशी पिढी की ज्यांना तुम्ही सांगाल हे असं करायचंय अँड दे विल क्वेश्चन इट, मी हे असं का करू. तर ह्या पिढीला हाताळताना सगळ्यात मोठा चॅलेंज तर हा आहे की तुम्ही डायरेक्ट सांगाल आणि ते ऐकतील असं बिलकुल होणार नाही. दे वॉन्ट लॉजिक, राईट? येस, दे वॉन्ट लॉजिक अँड दॅट लॉजिक शुड बी कन्व्हिन्सिंग इनफ. म्हणजे त्यांना ते पटायला हवं की अमुक गोष्ट जर करायची आहे तर ती अमुक पद्धतीनेच का करायची. तर या पिढीला हाताळताना फक्त असं चॉक अँड टॉक करून बिलकुल चालत नाही. त्यांना पटेल अशा पद्धतीत, त्यांना रुचेल अशा पद्धतीत, आणि सगळ्यात अगोदर त्यांना हे पटवून द्यावं लागतं की दिस इज फॉर यू. हे कराल तर तुमचं डेव्हलपमेंट आहे, तुमचं ग्रोथ आहे. आणि मग कुठेतरी ते समजल्यानंतर ते जेनझी विद्यार्थी आणि स्टाफ एव्हरीबडी इज ऑन द सेम पेज, सगळे एकाच पेजवर असतात आणि मग काम करणं त्या पद्धतीने सोपं होऊन जातं. अच्छा, आजच्या
आजच्या शिक्षण पद्धती जर आपण पाहिली आणि आजची पिढी जर आपण पाहिली तर त्यांना शिक्षण देण्यासाठी किंवा या पिढीला किंवा इथून पुढे आपल्या ज्या भारतीय समाजाला ज्या शिक्षण पद्धतीची गरज आहे किंवा ज्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे तर त्या शिक्षणाची गरज पूर्ण करायला आणखी काय करावं असं वाटतं? मी म्हणेल जसं मी अगोदरही म्हटले की शिक्षित असायला हवं, म्हणजे शिक्षण गरजेचंच आहे, पण त्यासोबत संवेदनशीलताही असायला हवी. म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये इंटेलिजन्स आपल्या आजूबाजूला आहे आणि इंटेलिजन्सची भरमार आहे, पण इमोशनली इंटेलिजंट असणं म्हणजे तो एक युनिक फीचर राहील की जो ह्युमन्सचा असेल. तो आत्ताच्या या शिक्षणामध्ये ते शिक्षण अजून गुणवत्तापूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षित बनवतानाच इंटेलिजंट बनवताना ते इमोशनली इंटेलिजंट, संवेदनशीलता त्यांच्यात जागृत होईल असे सोशल ॲक्टिव्हिटीज किंवा त्या टाईपचं मूल्य बेस्ड, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आजच्या विद्यार्थ्यांना देणं माझ्या मते गरजेचं आहे. अच्छा, जाता जाता थोडक्यात काय संदेश पालक आणि विद्यार्थ्यांसाठी? आमच्याशी PK फाउंडेशनशी जोडू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगेल की PK फाउंडेशनमध्ये त्यांना एक योग्य दिशा भेटेल. पालक विश्वस्त राहू शकतील की त्यांची मुलं योग्य हातांमध्ये आहे आणि आमच्याकडे आल्यानंतर डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ही नक्कीच होईल. नक्कीच. तर आपण पाहिलं की आपण आज PK फाउंडेशन या शिक्षण संस्थेविषयी जाणून घेतलं. पुण्याची ही संस्था आहे आणि विविध आयाम शिक्षणाचे या संस्थेमार्फत पाहिले जातात. विविध क्षेत्रांमध्ये ही संस्था कार्यरत आहे आणि विद्यार्थ्यांसाठी अगदी स्पेशल चिल्ड्रन्ससाठी, स्पेशली एबल्ड चिल्ड्रन्ससाठी सुद्धा खूप या मुलांसाठी काम करते ही संस्था. तुम्हाला जर या संस्थेमध्ये प्रवेश मिळवायचा असेल किंवा या संस्थेशी जोडलं जायचं असेल तर खाली जे संपर्क क्रमांक दिले ते टिपून घ्या आणि या संस्थेशी संपर्क साधून नक्कीच ही संस्था तुम्हाला मार्गदर्शन करेल. डॉक्टर निकिता, तुम्ही NDTVच्या स्टुडिओत आलात, आमच्याशी बोललात, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. यानंतर यशाचा कानमंत्रमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार. पाहत रहा NDTV मराठी.